तर सांगलीच्या मिरज पूर्व भागातली ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट या ठिकाणी झाली आहे आणि यामुळे द्राक्ष बागांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। काढणीला आलेली एक्सपोर्टची द्राक्ष जमिनीवर पडली आहेत। तर बेडग मालेगाव या परिसरामध्ये गारांच्या मारामुळे बागेची पानं आणि फळांचा सडा पडलेला आहे। लाखो रुपयांचं नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झालेत। सरकारने तातडीने मदत द्यावी अशी मागणी आता नुकसानग्रस्त शेतकरी करतात। या मागणीकडे सरकार लक्ष देतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान थेट जाऊयात सांगलीमध्ये, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विजय पाटील उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। आपण आहे मिरज पूर्व भागातील बेडग आणि मालगाव रस्त्यावरती ही द्राक्षाची बाग आहे। आपण ही द्राक्षाची बाग पाहू शकता की काल जो गारपीट आणि वादळी वारा झाला त्याचा फटका या द्राक्ष बागेला झालेला आहे। जी गारपीट झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी जे द्राक्ष आपण पाहू शकता की ही द्राक्षाचा हा जो घड आहे यातील मणी या ठिकाणी गळून पडलेले आहेत, कारण का गारांचा मारा या द्राक्षांच्या या बागेवरती झालेला आहे। आणि त्यामुळे आपण पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी द्राक्षाच्या बागेच्या खाली जमिनीवरती पालांचा आणि द्राक्षांचा या ठिकाणी खच आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्यामुळे एक्सपोर्टसाठी हा तयार करण्यात आलेला माल या ठिकाणी अशा प्रकारे जमीनदोस्त झालेला आहे। प्रचंड असं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे। काढलेला खर्चसुद्धा या ठिकाणी आता निघणार नाही आहे। जो द्राक्ष आहे तो सुद्धा या ठिकाणी काळा पडणार आहे। आपण पाहू शकता की हा द्राक्ष आहे या ठिकाणी हा गारांचा मारा झालेला आहे आणि हे द्राक्ष सुद्धा या ठिकाणी काळं पडणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच मिळणार नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। शेतकऱ्यांच्याकडून शासनाने या ठिकाणी सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे। कॅमेरामॅन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली।